तर युद्धामुळे कंपन्या आणि हॉटेल व्यवसायाला होणारा कमर्शियल गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। याचा परिणाम छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसून येतो। छत्रपती संभाजीनगरमधील ज्योतिनगर भागात ग्राहकाची सतत वर्दळ असणाऱ्या बालाजी रेस्टॉरंटला गॅसचा साठा संपल्यानं थेट कुलूप ठोकावं लागलं। हॉटेलचं शटर बंद करून मालक घरी गेलेत। अशीच अवस्था या ज्योतिनगर भागातील दुसऱ्या साऊथ इंडियन नाश्ता सेंटरची झाली आहे। या नाश्ता सेंटरमध्ये कधीही ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळते, पण हॉटेलमध्ये असलेला गॅसचा साठा संपला आणि मालकावर रिकाम्या हातानं नाश्ता सेंटरमध्ये उभं राहण्याची वेळ आली। एकही गॅसची टाकी उपलब्ध नसल्यानं या मालकाला दररोज थेट 40,000च्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय। तर या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। मी आता आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बालाजी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये। या ठिकाणी नेहमी आपल्याला ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळते। लवकर या ठिकाणी जेवण करण्यासाठी ग्राहकांचा नंबर सुद्धा लागत नाही। मात्र आज अशी स्थिती आहे की या ठिकाणी एकही ग्राहक नाही आहे आणि मालक देखील एकच शांततेने या ठिकाणी उभे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि याला कारण आहे गॅसची टंचाई। या ठिकाणी व्यवसायाला होणारा गॅस पुरवठा बंद झाला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी हॉटेल जे आहे ते प्रत्यक्षात आपल्याला बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। कारण जर गॅसच नाही तर त्या ठिकाणी अन्न कसं शिजवणार आणि अन्न कसं तयार करणार असा प्रश्न या हॉटेल चालकांसमोर आहे। आपल्यासमोर या हॉटेलचे मालक आहे। दादा, मला सांगा, आज एकही ग्राहक नाही आहे हॉटेलमध्ये, काय कारण आहे? का बंद करावं लागलं? गॅसच नाही तर कारण असतो, मेन म्हणजे गॅसच नाही। आपलं सगळं चालणाऱ्या वस्तूवरती सगळं गॅसवरच चालतं आपलं। बरं, आता गॅस नसल्यामुळं आपण नेहमी जर पाहिलं तर इथे लवकर जेवण्यासाठी नंबर सुद्धा लागत नाही, वेटिंगवर राहावं लागतं। आज एकही ग्राहक नाही, रोजचं किती नुकसान यामुळे सहन करावं लागतं? आजचं आता रोजचं खूप नुकसान झालं आहे आता आमचं। आता लवकरात लवकर हे सरकारनं चालू करायला पाहिजे गॅस, काही ना काही करून। सर्वांच्या हॉटेलचा प्रॉब्लेम आहे, जेवणाचा प्रॉब्लेम आहे। काही स्टाफ लोकांना जेवणाला भेटत नाही, त्यांना माहिती आहे आपण नाश्ता करायला इथूनच जातो, ऑफिसचा टाईम असतो कोणाचा, त्यांना माहिती राहतं की आपल्याला नाश्ता करून इथून पुढे ऑफिसला जावं लागतं। ते पण खूप 2-3 चक्रा झाल्या त्यांच्या, पण आज का बरं बंद आहे? तर गॅस नसल्यामुळे आपण बंद ठेवण्यात आला आहे। तरी एक अंदाजे आकडा की रोज एवढा व्यवसाय होतो आणि आता तेवढा होत नाही आहे रोज, एक अंदाजे आकडा आपला 30-40 हजाराचा होतो आपला रोजचा, पण आज तेवढा नाही आहे। आमचा स्टाफ पण 15-20 जणांचा आहे, त्यांचा पण जेवणाचा खूप हे आहे। आमच्याकडे गॅसच नाही, त्यांना पण कडून तरी अरेंज करून सनी आम्हाला जेवण द्यावं लागेल त्यांना। तसेच आहे, कारण 2 दिवसापासून हे हॉटेल बंद आहे आणि 2 दिवसापासून हॉटेल बंद असल्यानं कामगारसुद्धा बेघर झालेले आहेत। आता ते सध्या रूमवर आहे त्यांच्या। मात्र रोज होणारा या ठिकाणचा धंदा जर पाहिला तर तो जवळपास 40,000च्या दरम्यान असतो आणि त्या सर्व व्यवसायाला, त्या रोजच्या नफ्याला आणि पैशांना या मालकाला मुकावं लागतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।